आता तुम्ही आणि तुमच्या घरचे एकाच पद्धतीचं बनवलेलं अंड्याचं कालवण खाऊन आणि बनवूनही कंटाळला असाल ना, तर एकदा जास्त तामझाम न करता अगदी झटपट तयार होणारं झणझणीत गावरान पद्धतीचं हे अंड्याचं कालवण या पद्धतीने बनवून पहा. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात आधी वाटण तयार करायचं. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, कांदा, खोबरं, लसूण आणि जिरं काढायचं. लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं. मिक्सरला फिरून वाटण तयार करून घ्यायचं. वाटण तयार झालं की गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं. कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद घालायची आणि अर्धी वाटी पाणी घालायचं. पाण्यासोबत मसाला मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 4 अंडी शिजवून घेतले आहेत. त्या अंड्यांना सुद्धा कट मारायचे म्हणजे मसाला अगदी आतपर्यंत मुरतो. इथे मसाला सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून झाला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर मसाला एकदा पाण्यासोबत मिक्स करायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. मोठ्या आचेवर उकळी आली की एकदा मिक्स करायचं. त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली अंडी घालायची आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवर एक 7 ते 8 मिनिटं हे अंड्याचं कालवण छान खळखळून असं शिजवून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता झणझणीत गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण तयार झाले. वरती तर्री सुद्धा पाहू शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम भाकरी किंवा भातासोबत सर्व